नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय सिंह राशीच्या व्यक्तींसाठी विशेष आहे. पुढील काही दिवस तुमच्यासाठी नवीन विचार, नवीन संधी आणि काही अनपेक्षित बदल घेऊन येऊ शकतात. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या गोष्टींना आता दिशा मिळत असल्याची भावना निर्माण होऊ शकते. काही लोकांना अचानक जुने संपर्क, नवीन कामाच्या संधी किंवा स्वतःकडे नव्याने पाहण्याची प्रेरणा मिळू शकते. या काळात प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे पाहणं महत्त्वाचं ठरू शकतं. प्रत्येक लहान संकेत मोठा अर्थ घेऊन येईलच असं नाही, पण स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवणं उपयोगी ठरू शकतं. काही लोकांना घर, नाती, काम किंवा वैयक्तिक उद्दिष्टांमध्ये पुढे जाण्याची ऊर्जा मिळू शकते. स्वतःला वेळ द्या, घाई करू नका आणि जे सुरू आहे त्यात सातत्य ठेवा. आपण मित्रांनो आता पुढे पाहूया, या काळात कोणत्या गोष्टीकडे अधिक लक्ष दिलं तर स्वतःसाठी चांगला निर्णय घेता येऊ शकतात. अनेक वेळा आपण मोठ्या बदलाची वाट पाहत असतो, पण प्रत्यक्षात बदलाची सुरुवात लहान सवयींमधून होत असते. सिंह राशीच्या अनेक व्यक्तींना पुढील दिवसांमध्ये स्वतःची क्षमता नव्याने जाणवू शकते. आधी थांबलेली कामं पुन्हा सुरू करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते किंवा एखाद्या नवीन कल्पनेवर काम करण्याचा विचार मनात येऊ शकतो. नातेसंबंधामध्ये संवाद महत्त्वाचा ठरू शकतो. काही वेळा अपेक्षा कमी आणि समजून घेण्याचा दृष्टिकोन जास्त ठेवला तर वातावरण हलकं राहू शकतं. काम किंवा शिक्षणाची संबंधित बाबींमध्ये सातत्य आणि वेळेचं नियोजन उपयोगी ठरू शकतं. स्वतःला इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीकडे पाहणं अधिक फायदेशीर ठरेल. हा काळ चमत्काराची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच्या कृतींवर विश्वास ठेवण्याचा असू शकतो. योग्य वेळी घेतलेला छोटा निर्णयही पुढे मोठा परिणाम देऊ शकतो. मित्रांनो, प्रत्यक्षात ते छोट्या निर्णयांची आणि सातत्याची साखळी असते. सिंह राशीच्या व्यक्तींना या काळात स्वतःच्या ध्येयांकडे पुन्हा लक्ष देण्याची संधी मिळू शकते. काही गोष्टी लगेच घडत नाहीत, म्हणून निराश होण्याची गरज नाही. शांतपणे निरीक्षण करा, कोणत्या कामात वेळ जातो आणि कोणत्या गोष्टी खरंच उपयोगी आहेत ते ओळखा. अनावश्यक वाद, घाईघाईने घेतलेला निर्णय किंवा प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणं टाळणं उपयोगी ठरू शकतं. काही लोकांना नवीन ओळखी, नवीन कल्पना किंवा जुने अपूर्ण राहिलेले प्रयत्न पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. पण कोणताही निर्णय घेताना वास्तव, स्वतःची क्षमता आणि परिस्थिती यांचा विचार करा. स्वतःसाठी वेळ काढा. काम आणि विश्रांती यामध्ये संतुलन ठेवा. दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे मित्रांनो. सिंह राशीच्या अनेक व्यक्तींना या काळात स्वतःमध्ये काही बदल करण्याची इच्छा जाणवू शकते. पण बदल म्हणजे सगळं एकदम बदलणं नाही, तर रोज थोडी सुधारणा करत राहणं. काही वेळा आपण इतरांच्या मतांमध्ये इतके अडकतो की स्वतःचा आवाज ऐकणंही कमी होतं. या काळात स्वतःच्या उद्दिष्टांकडे परत पहा. कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी खरंच महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी फक्त वेळ घेत आहेत हे ओळखा. प्रत्येक संधी स्वीकारणं आवश्यक नसतं. योग्य संधी निवडणं अधिक महत्त्वाचं ठरतं. घर, काम, शिक्षण किंवा वैयक्तिक आयुष्यात काही छोट्या गोष्टी सुधारण्यावर भर दिलात तर पुढे त्याचे चांगले परिणाम दिसू शकतात. स्वतःवर विश्वास ठेवणं, सातत्य राखणं आणि संयम ठेवणं हीच पुढे जाण्याची ताकद बनू शकते. मित्रांनो, आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत.
आतापर्यंत आपण बदल, संधी, सवयी आणि स्वतःकडे नव्याने पाहण्याबद्दल बोललो. पण या संपूर्ण विषयातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःवर ठेवलेला विश्वास. कोणताही काळ कायमचा सारखा राहत नाही आणि प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी पुढील दिवस स्वतःच्या निर्णयांकडे अधिक स्पष्टपणे पाहण्याचा काळ ठरू शकतो. जे काम अनेक दिवस पुढे ढकललं होतं ते सुरू करण्याची योग्य वेळ वाटू शकते. काही गोष्टी लगेच घडणार नाहीत, पण सातत्य ठेवलं तर त्याचे परिणाम दिसू शकतात. लोक काय म्हणतील यापेक्षा आपण काय करत आहोत यावर लक्ष केंद्रित करा. छोट्या यशाचाही आनंद घ्या आणि अपयश आलं तर त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक नवीन दिवस हा पुन्हा सुरुवात करण्याची संधी घेऊन येतो. मोठे बदल नेहमी अचानक होत नाहीत. ते आपल्या विचारांमध्ये, सवयींमध्ये आणि कृतीमध्ये हळूहळू तयार होत असतात. मित्रांनो, नेहमी पुढे जात राहा, शांत राहा, संयम ठेवा, कोणाशी भांडणे करू नका आणि स्वतःची प्रगती स्वतः अनुभवा. मित्रांनो, भेटूयात आपण आता पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, एक गोष्ट नक्की कळवा की तुम्हाला आता पुढील व्हिडिओ कोणत्या राशीवर बनवू ते कमेंटमध्ये नक्की लिहा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुम्हाला जर वाटत असेल की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे तर श्री स्वामी समर्थ लिहा, श्री गुरुदेव दत्त लिहा. भेटूया अशाच प्रकारच्या राशी भविष्य सांगणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.